बोला तुमच्या सोबत ते आलं हो जरी असं पण तू बरोबर आहे ना. मग साथी नाही तर पाहिजे कोण पाहिजे साथी तर लागणारच. पण अगोदर कोणा काय ठरवलं त्याचा विचार नाही करावा लागेल का असं आहे ना ते. मग कोणाने आणलं त्यानं आणलं ते म्हणतो का तू आहे त्यानंच आणलं. सत्यम शिवम सुंदरम कोणाची वरती कोणाच्या होते काय मारवा म्हणजे होतात ते समय बलवान आहे. काय जगातली वस्तू कोणती बलवान आहे कोणती वस्तू बलवान आहे समय बलवान आहे. आणि समयच नाही समजला पुन्हा समयाने पुढे जा आपलं काम सत्य झालं पाहिजे. हे समय समजण्यासाठी सद्गुरू करावं लागते म्हणून सांगितलं आहे. नाही तर सद्गुरू म्हणजे काय दाढी वाढवली जटा वाढवली का झालं नाही. त्या शब्दावर विचार करा. सत हा शब्द आहे का ज्याचा कधी नाशच होऊ शकत नाही असेच सद्गुरू आहे. म्हणून मी दिसतो हे नाचणारा एक शब्द काय म्हटलं कोणा गुरु मग शब्दाचे कोणा ज्ञान झालं का झालं काय शब्द हे गुरु आहे आपला. दिसते काय त्याचा नाश होणार. साधू संत गेले पण त्याचं पुराण तयारच आहे. सर्व तयार आहे त्याने करून ठेवलं ते. पण आपल्याला समजत नाही त्याने काय विचारतो म्हणून सद्गुरू वाटवली सापडणार होय त्याचे चरण कोणते होय सद्गुरू ते समजलं पाहिजे. हे पाय नव्हे हे चालासाठी भगवंताने केले. परंतु अंगठ्याची पूजा का तू का म्हणजे रूप अमृत प्रवाना आपला डोळा अंधार. या दोन डोळ्यात भगवंत दिसत नाही पण या दोन डोळ्यातूनच समजा सृष्टी पाहून घेतलेली आहे. ज्यावेळेस परमात्माची अवस्था आपल्यामध्ये तयार होईल ना तर सर्व सृष्टी आपल्याच बदला आपल्याला बाहेर घेऊन बाहेर जायची काही गरजच नाही. त्याच्यासाठी गजानन बाबाही सांगते तर तू सद्गुरू करतो तू मला ओळखतील. आणि पहिल्यांदा तुझी ओळखी झाली पाहिजे तेव्हा तू मला म्हणून देव पाय बिघडून माझा मीच देव झालो असं सिद्धांत केलं समजते का. नाही तर लय कुटुंब आहे काही वाद नाही. पण कोणाने म्हटलं सांगा तुम्ही आता आज रामनवमी आहे काहून ना रामनवमी ठरवली. त्या संतांना अभ्यास केलेला या नवमीचा म्हणून रामनवमी केली. नवाचाच भगवंत वापर नवदिंद्रिय मध्ये नवदिंद्रिय पाहिजे. ब्रह्मा आणि मायेचा खेळ पुराणातून दाखवला गेला आहे. ब्रह्मा आणि माया गोविंदा ती एकटी त्याला जात नाही बोलली. बाबा आणि मला हे पुरुषच प्रकृती हे दोनच करा जात नाही आहे. जात कोणती आहे माणूस. जात कोणीच आहे माणूस. हे थोडं सत्य पाहून वास्तविक अगोदर आहे मा पाहून गेलं तर म्हणजे माया नक्की दाखवून झालं. भगवंतांना दोघांनी सारखंच ठेवलं. मायेच्या कुठे आलं म्हणजे मायेचं नाव ठेवलं नाही. आणि तरी शाळा नव्हती तरी मायनं काय निवडलं लक्ष मा म्हणाला वकीलच म्हणून मायेत ज्ञान. मग काय तसे शिकवत गेले तसे आपण शिकलो तसे कार्य करून राहिलो. पण ईश्वराचा अंश नाही समजला. माणूस झालो मायेचा शब्द आला पण अंश ईश्वराचा आहे. त्याला जेव्हा तू ओळखेल तेव्हा परमात्मा हजर होतील. तेव्हा कसं कार्य करायचं आणि याच्यातून कर्मफळ कसा करून घ्यायचा हे आपल्याला समजून जाईल. जो दिसत नाही तोच बोलून राहिलाय. मी हा शब्द एक दिवस जाणार आहे मला समजते हे असं नाहीच आहे. तो स्वयं आहे. म्हणून ज्यावेळी त्याचे अंश तेव्हाच कळे म्हणते नाही तर पाण्यात माझा झोप घेतो खायचा तेव्हा अभ्यासात राहील. हा 7 वाराची ही क्रिया आहे. पंढरीचा वार करीवारी हरी शब्द आहे. परंतु वर्षातून एक वेळा जाते त्याला वाराचा पत्ताच माहित नाही. कोणता कायचा वार करते का वार बनते म्हणून माहीतच नाही. वार तरी आवडते वर्षातून एक वेळा जाते दिवाचा दिवस पडित आहे. वार काय बनते सूर्यनारायण जर नाही आला तर वार बनत काय. बोला महाराज काय नाव आहे तुमचं. प्रमोद.
बोला ना. त्याच्यापेक्षा हे दोन आई आला तर वाद होईल का? सूर्यनारायण महाराज एका क्षणात वृत्ती नाग होते, कारण तिथला अभ्यास नसता झाला तर तुमच्याही समोर बोलणं मुश्किल झालं असतं. आणि मला आता कोणाची भीतीच वाटत नाही, कारण मी माझ्याच अनुभवातच भीती वाटलं का माझी भीती नष्ट झालेली आहे. आणि चूक पकडा मग चुकही आणखी दुरुस्त करून आपल्या चुकलोही नाही पाहिजे, घ्या लागते ना. भीती कोणाची? भीती फक्त पापाची, नशेमा कोणाच्या पापाची आहे की नाही. म्हणून पथ्य कोणती आहे? आपल्यामध्ये रामाने वनवासात पाठवलं, राम वनवासात गेले हे गोष्ट खरी आहे. पण वनवास कोणता भोगला? ज्या मानवाची जे वाईट गुण आहे ते काळासाठी काम, क्रोध, मद, मत्स्य, दंभ आणि अकाळ हे रावणाची गती आहे. त्याला मारण्यासाठी तपश्चर्याच करावा लागला, म्हणजे तो वनवास आज असले का. म्हणून त्या स्थितीने जर राहिले तर सत्यवरती शिल्लक राहायचं नाही. बाकीचे आपल्यातले गुण जे वाईट गुण असते ते निघून जाते. मग आपल्याला काय दुसऱ्याचे गुण काढायचे असते का आपलीच आपल्याला काढावं लागते. म्हणून कैशी स्थिती आहे काही भगवान कौतुक उपाय संगीताचे म्हटलं आहे. त्या दिवस बऱ्याच पाच तत्व चालते. आता तत्वज्ञान साधने त्याला जगामध्ये देव सो झाला नंतर म्हणणं आहे, परंतु तत्वावर लागणारे फार क्वचित सापडते. आता कोणतं तत्व चालवलं नाही, त्या तत्वावर कुठे जावं की नाही जावं, कोणा नाडीवर कोणा स्वरावर गेलं पाहिजे ते जेव्हा संगत तेव्हा फार नाही. स्वराजवळ आपण हजर आहे म्हणून स्वर करावा राम म्हणून सांगितलं आहे. काय सत्यम शिवम सुंदरम स्वरबलाचा म्हणजे क्षणोक्षणी विचार करा आणि तेव्हा आपला कर्मभाव होईल. नाही तर आपण काय इथे जातो तिथे जातो, कुठे आहे ते तुमच्या पाठी तो तुझ्यापाशी पण जागा चुकला असेल, तुझ्यावर घेरा पडेपर्यंत सांगितलं आहे संताला करतो ऐकून वागून राहिले का? वागणूक तर भरते सत्याच कामं करतो आपण. खरी कोणती पथ्य आहे का? चोरी आली बनणारी की रावणानं ते हिताच नसती गेली तर रावणाला मारलं असतं का रामानं? तर अखेर काका मारायला पहिल्यांदा माझी बुद्धी भ्रष्ट झाली ना. मग खरी पथ्य कोणती आहे? चोरी आली बनणारी की मटण खाल्ल्याची पाप नाही आहे, दारू पिण्याची पाप नाही, पण दारू पिता येत नाही म्हणून संतांना दोन्ही सांगितलं आहे. दारू पी 14 वर्षाचा जीवाला जतन गोष्ट ऐकावी. साधू संत सांगली जगी दारू नाही पचत नाही तर झोपता गायले एका त्याच्या दोन्ही अर्थ सांगते. चांगल्या जिकीच वाईट आहे पण प्राणिक करून त्याच्यात मी दिवस निघाला तेव्हापासून ते लोक म्हणून करतात तर सडक पुरत नाही जावं लागेल. कोणाच्या म्हटलं अशी आपल्याला सोय नाही. भक्ती झाली पाहिजे, सर्व झालं पाहिजे. त्यांना दारू प्यायला दारू पिऊ नये. आम्ही दारू पिलोय, आमच्या काळात काठ आहे ना आम्हाला सांगत काही नव्हतं आणि आम्ही पित नव्हतो. 8 वर्ष त्याच्याचे तीन मात्र पहिले म्हणून केला त्यांनी सोडायला लावलं. मटण सोडा, दारू सोडा, सर्व सोडून दिलं होतं आम्ही. कारण की आमची शक्ती परमात्म्याकडे जाण्याची अवस्था आम्हाला प्राप्त व्हायची असेल म्हणून हे सगळं करत गेलो आम्ही. तर खरोखरच आमच्या समोर बोलायला जरा विचारच करायला लागेल. समजते का? खरी पत्ते कोणती आहे? चोरी आणि करणार. कोणाचं मन दुखत आहे, कोणाची वस्तू आणली तर आपल्या त्याचं मन दुखणार नाही का म्हणून चोरी करावं काय? म्हणून आपल्याला कोणते सांगत नाही. आणि 70 वगैरे सरत नाही ना आपल्याला. त्याचे काम किया जिसने उसने प्रभु राम दिया न दिया म्हणतो ना. सत्य जर करत नाही तेव्हा सत्य व्हायची गरजच नाहीये. कोरोना पडून राहिलो आज एक संताचा
व्यसन व्हायचं किंवा पुढच्या सृष्टी करायची तर माझ्यावर म्हणाले आज मगापासून बसून रात्री आज त्यापासून काही बसून होते त्याच्याबरोबरची लीला आहे. जोपर्यंत बसवते तो बसवत नाही म्हणा त्याचे रामजी म्हणून याचा विचार करा. म्हणून तुम्हाला परमात्मा जर पाहिजे असेल तर तुमची तुम्ही पहिली ओळखी करून घ्या. ते ओळखी करून घेण्यासाठी सत्कृत करावं लागणार ते तेवढं जसं शक्य आहे. नाही तर कल्याण बाबाची ओळखी झाली तर त्यातल्या गुरु करायची काय काम होतं. पण कोणता गुरु कर सद्गुरु सत त्याच्याचा कधी नाश होणार नाही असा गुरु आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगत ना की मी दिसून राहिलो पश्चात दिसून राहिला का आणि मी जाईल तरी तुम्ही जे ऐकले तुमच्या लक्षात राहील तुम्ही आगे बोलले होते काय जाईल नाही का बोलले जाते का मग. म्हणून शब्दचारी शब्दमारी शब्द विकार करी शब्द ही बोलली शब्द ही चाला आणि शब्द का भेद जाने वो है निराव. शब्दानं आपल्या कानातली मंत्र येते आणि तसं वागलं म्हटलं म्हणजे आपण आपल्याला वागणूक झाली मनुष्य वाघ बनतो कोणाची भीती नाही वाटत. कारण कोणाला जेवायचं त्याची भीती किती आपल्या जवळ बोलायची कोशिश होते पण आपल्याला जेवायची गरज नाही का. सगळं जग आपलं आहे आपण त्याच्या एकाच पेटी जायची आवडी का जातच नाही दुसरी. मानव नव इंद्रिय तुम्हाला नव इंद्रिय बघायला म्हणून 9 दुनी 18 भ्रांती आहे ब्रह्म मानित मायेला खेळ करून दाखवायला. हे आपल्याला समजण्यासाठी कसं वागलं पाहिजे मुलगा काय नव्हते मुलगी कशा नव्हते सगळं खेळ आहे. ते पाहिजे ते होते सर्व हे अपुले आजी अपुली कर्म एक वाई होत्या. ते कर्म समजून घेता येते म्हणून मग सगळंच करताय. म्हणून लग्नाच्या अगोदर पूजा केली पाहिजे करत नाही तर मग मुलगा झाला म्हटलं आनंद होते. आता मुलीची वाट पाहिजे मग मुलगा झाला तर ऑपरेशन करायला. कोणाला 2 मुली होती 3ऱ्या मुलीची वाट पाहिजे तर ऑपरेशन करावं लागते. वाटही पाहिजे 3री मुलगीच होते घेणं. आणि जसं म्हटलं काही सर्व हे अपुल्या हाती अपुली कर्म करायचे ते कर्म सद्गुरूकडून शिकावं लागते काय ना काय होतं. म्हणून सर्व असे अपुली हाती अपुली कर्मे करायची त्या पद्धतीचं कर्म संस्कार कर्मण्यवाधिकार असते महाफलेची कदा करून कर्म कर फळ मागू नको. आणि कर्म केल्यावर फळ कुठे जाईल काय मागायची गरज आहे. 2 हात राखले आपल्याला जे आपल्याला पाहिजे तेवढं आलं तर मग काय मागायची गरज आहे का कोणा. आणि कर्म केल्यावर एकटेच म्हणजे मागाकडे ते पदवी घेऊन जाणं मागाचे काम पडत नाही. म्हणून असं भगवंतापाशी तुम्ही ज्यावेळेस हे अभ्यास करा त्यावेळी तिथं हजर व्हा. तिथून दिवस तुम्हाला प्राप्त झाल्यावर कुठेही जावं लागणार नाही. आज रामनवमी आहे. आज रामनवमीचा साक्षात्कार कसा पाहिला चंद्रनावीवर सूर्यकाळ आहे. म्हणून आता पूजा करणाऱ्याला माहित आहे ज्याला पूजा नाही केली म्हणून साक्षात्कार झाली सहज समाधी तुकाराने उपाधी त्याची एक साक्षात्कार होत जात असते. ते वर्षातला झाला तर आपल्याला आणखी रोजचाच समजत होत जाते कशी क्रिया करायला लागते काय कसं करायला लागते. म्हणून क्रियेनं वाचायचा व्यर्थ आहे. त्याच्यातली चंद्रशिखाची क्रिया आहे तुमच्याजवळ ते आहे. चंद्र हे आपली आहे सूर्य आपला बाप आहे सर्वांचा एकाच विजाच्या वेळी का. आणि तुम्हाला काय काय केलं भगवंताने 5 पिंजरा केला. मन बुद्धी आणि अहंकार हे जिंकून दिले म्हणून अर्थराष्ट्र तुमचा ध्येय बनलेला. आणि तुम्हाला बुद्धी दिली आणि बुद्धीचा त्याचा तो आहे जे मागत ते भेटते पण तुम्हाला जे करता आलं पाहिजे करत राहिलं ते एकच आहे. काय आतापर्यंत जे केलं रेल्वे गाड्या मग आला हे ते झाले संशोधन केले कोणलं गेलं. आम्हाला संशोधन गेली सन्ना ऐकलं पण शेवटी मानवानच केलं ना. हां मग मानव कोण आहे. मानव आणि तिथं नवइंद्रियावर वास्तव्य करणारा परमात्मा आहे.
त्या बुद्धीने जर चाललं तर सगळं चांगलंच होईल. म्हणून म्हणतो त्याला विचार करा. आणि देव पाहायला जात असेल तर सद्गुरू धुंडा. देव तसा धुंडल्यानं सापडत नाही. आणि मग तुमच्याचसाठी देव आहे का नाही दिसते तुम्हाला. दिसणारा नव्हे पण नाही म्हणायला जागा नाही. दिसला असेल त्याला नाचणं करायला काही दिसाल का? आपल्यामध्ये ते शक्ती वाढत राहिली. आपल्या भक्तीनं भक्ती आहे. चंद्राची वाढ सूर्याची वाढ हे सगळं आई वडिलांची सेवा होते. म्हणून आई वडिलांची सेवा करता जोडेला विठ्ठल सखा असं म्हटलेलं आहे. केवळ सगळे जगाचे आई वडील एकाच बीजापोटी एकाच बीजाचे आवडे का. मुसलमान काय मुसलमान आहे का आपल्या जगात नाही का. मुसलमान नाही काय नव्हती मुसलमान. काय त्याच्या नियंत्रण पडलं म्हणून ते मुसलमान नाही. हो आपण टोपी काढून करतो ते पटका वागलेला आहे. असं काही काही उलट आहे नाही. परंतु जे करताय ते तेच करते. मी म्हणतो खरं उलट जर वागायचं तर आपण काय न चालतो काय न कुणी काय न चालतो दाखवा डोक्याने. आपण समान चालतो त्याने मागं चालत दाखवा. आणि उलट वागायचं आहे तर मग खरं उलट होईल का हे. उलट काय पहिला टाकून घेतला का झालं उलट. मग तुम्ही लेकरं बाळ फार म्हणजे त्यानं बांधा नाही होत. आणि लेकरं झाल्याशिवाय जाऊन नाही राहिले. मग तुम्ही मुसलमान कसं. तुकाराम बाबांनी सांगितला खरा मुसलमान. आम्ही जातीचे ब्राह्मण आमचा सोयरा मुसलमान. कोण आहे आपला सोयरा. एक बाई आहे सोयरा. आम्ही जातीचे ब्राह्मण आहोत. आम्हाला विचार नाही तिथे विचार आहे. आणि सुंदर करायचं का म्हटलं काही रुपतात नाही. सवालाचे का पैसे इंद्रियाने मी स्पष्ट करून राहिलो. मग खरा मुसलमान केवळ आपल्यातून आपण जातीचे ब्राह्मण सोळा मुसलमान. परंतु विचारानं पाहतो मानवी ब्रह्म आणि माया दुसरं आहे यानं पूजा करून जाऊन देऊ. भोजनाचा नंबर पहिला जाऊन सगळं दूध मागायला माझी का मी नाही दिसत काय जे गेला का तुम्ही नाही केलं ना ते घेऊन पटपट पकड हे दाखव ना. थांब 2 मिनिट.